ज्योतिबा डोंगरावर विक्रेत्यांकडून पूजेचं साहित्य घ्या अन्यथा गाडी उन्हात लावा अशी सक्ती केली जात असल्याची चर्चा रंगली होती। मात्र यामागील वस्तुस्थिती वेगळी असल्याचं व्यापारी वर्गाने स्पष्ट केलं आहे। व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नमस्कार, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आनंद लादे आज आलेल्या बातमीचा गैरसमज पसरवत आहे। ज्या आज बातम्या आल्या की दुकानदार वाहन लावून घेतात आणि दमदाटी करतात, काही घेतल्याशिवाय वाहन लावणार नाही असं सांगितलं जाते, परंतु ही बातमी चुकीची आहे। कारण का आम्ही देवस्थानला कर भरतोय 2 वर्ष 11 महिने आणि दुकान वजा चा कर भरला जातो। कारण का पार्किंग केल्याशिवाय आमचा व्यापारच होऊ शकत नाही आणि देवस्थाननं जे पार्किंग ठिकाणी केलेले आहे ते 1 ते 10 ती सेपरेट आहेत। कारण का देवस्थान पावती घेते आणि त्यासाठी 1 ते 10 ही पार्किंग सेंटर भाविकांसाठी खुली ठेवलेली आहेत। त्या ठिकाणी लावण्यास काही हरकत नाही। दुकानदार हा स्क्वेअर फुटावर जागा भाड्याने घेत असतो। दुकान वजा पार्किंग अशा प्रकारे जे दुकान गाळक पाडलेले आहेत आणि पार्किंग केल्याशिवाय व्यापार होत नाही। त्यामुळं इथल्या व्यापाऱ्यांना गाडी लावल्यानंतर की अशी इच्छा असते की भाविकांना आपल्याकडे साहित्य घ्यावं। मग त्यासाठी दुकानदार सांगत असतो की बाबा तुम्ही गाडी लावलेलं आहे कारण आमच्याकडं पूजे साहित्य घ्या, आणि याचा गैरप्रचार करून काही बातम्या पसरवत आहे की इथं दुकानदार दमदाटी करत आहेत। खरंच ही बातमी खरोखर चुकीची आहे। व्यापाऱ्यांनी दिलेल्या सोयीबाबत वाहनधारकांनीही यावेळी समाधान व्यक्त केलं। आज ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेलो आणि बघायला गेलं तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर वाहन लावण्यासाठी जागा नसते चांगली, बाहेर वाहन लावायला लागतं, त्यात उन्हात असतं। आज म्हणजे काकांच्या संदर्भात राहून त्यांच्या ओळखीमध्ये आम्हाला गाडी लावायला एक चांगली जागा भेटली, सुरक्षित जागा। बाहेर लावलं तर धूळ आहे, परत कोण काकोरे वरतील गाडीवर, ह्या पण गोष्टी आहेत। पण बोललो इथे सावळी दिसली, काकांनी बोलवलं, हात दाखवला, मग आपलेच आहेत समजून आपण गाडी लावली आणि सावळीत लावल्यामुळे आज एवढ्या उन्हात गाडी बाहेर काढतोय पण काही त्रास नाही झाला। परत अशी सोय आपल्या गावामध्ये होती, ही चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामुळे दर्शन करून आलेला माणूस परत जाताना त्रासून जात नाही। म्हणून प्रत्येकाने इथे यावं आणि आज सावळी आहे, पण रात्र जरी झाली असेल तरी लाईट आहे, प्रत्येक योजना आहे इथे, तर इथे आपली गाडी सुरक्षितपणे राहू शकते, ही मात्र खरी गोष्ट आहे। तर एवढं। नमस्कार, मी विठा साळशिंगेवरून आलेलो आहे। ज्योतिबा डोंगरावर इथं भाविकांची गाडी पार्किंगची सोय खूप छान पद्धतीने केलेली आहे। इथं नारळ प्रसाद वगैरे घेतल्यानंतर गाडीची पार्किंगची सोय केली जाते। आपलं 20-30 लाख रुपयाचं भांडवल जे ते सांभाळतात त्याच्यासाठी खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि प्रवाशांना कुठलाही त्रास होत नाही आहे आणि गाडी सावलीत पार्किंगला राहते आणि गाडीत मौल्यवान वस्तू असतात, त्याच्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी ती महत्त्वाची आहे।